नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आहोत सातारा येथील राजवाडा तो पाहणार आहे। तर माझ्यासोबत माझे मित्र विजय कांबळेजी सर आहेत। ते खास ठाण्यावरून आलेले आहेत इथे। त्यांना सुद्धा प्रेक्षणीय स्थळ किंवा गड किल्ले फिरायला खूप आवडतं, तर त्यांना पण मी राजवाडा बघायला घेऊन जाणार आहे। तर भेटूया, चला तर मंडळी आपण सातारचा राजवाडा पाहिला। मराठा साम्राज्याची राजधानी सातारा ही आहे। साताऱ्याचे श्री छत्रपती दुसरे शाहू सन 1818 मृत्यू पावले। त्यांच्या मृत्यूनंतर श्री प्रतापसिंहराजे हे श्री छत्रपती झाले। श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले यांचा जन्म 18 जानेवारी 1793 झाला व मृत्यू 1847 झाला। श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजेंनी स्वतः सुशिक्षित झाले। त्यांनी साताऱ्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा देण्यासाठी खूप प्रयत्न केले। नवा राजवाडा बांधला। येवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने साताऱ्यात पाणी आणले। छापखाना काढला। विविध ग्रंथ छापले। मुलांसाठी पाठशाळा काढली। मराठी भाषेबरोबर इंग्रजी भाषेला सुद्धा त्यांनी प्रोत्साहित केले। तसेच जलमंदिर ही पॅलेस ही वास्तू बांधली। लष्करी शिक्षण सुद्धा देण्याची सुविधा त्यांनी केली। महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात सातारा तालुका येथे सातारला नाव 7 टेकड्यांमुळे किंवा 7 डोंगरामुळे पडले असेही म्हणतात। हे शहर पुणे बेंगलोर नॅशनल हायवे नजीक आहे। जवळच शहराच्या पूर्वेस वेण्णा नदी व कृष्णा नदी यांचा संगमावर हे शहर वसले आहे। पुण्यापासून साधारण 115 किलोमीटर अंतरावर हे सातारा शहर आहे। या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। मराठ्यांची राजधानी म्हणून या सातारा शहराला ओळखले जाते। मध्ययुगीन काळामध्ये मराठी राज्यसत्तेचे प्रमुख केंद्र म्हणून या सातारा शहराकडे पाहिले जाते। आजूबाजूच्या परिसराला ऐतिहासिक पार्श्वभूमीला लाभलेली आहे। एक ऐतिहासिक शहर, जिल्ह्याचे प्रमुख मुख्यालय व अजिंक्यताराच्या कुशीमध्ये हे सातारा शहर वसलेले आहे। दंतकथेवरून या शहराला नाव 7 दारा किंवा सप्ततारा किंवा महादारा अशा अनेक शब्दावरून पडले असावे असा समज आहे। किल्ल्याला सप्तर्षींच्या मंदिरामुळे किंवा 17 बुरुजांमुळे पडले असावे। किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा 7 दरे असे होते। पुढे ते सातारा असे
शाहूकालीन पत्रव्यवहारामध्ये आढळून येते. छत्रपती शाहूंनी अदालतवाडा, तख्ताचा वाडा व रंगमहालाचा वाडा असे अनेक वाडे बांधले. 1753 रोजी होळीच्या दिवशी आग लागून बरेच वाडे जळाले. रंगमहालाचा वाडाही 1847 मध्ये जळाला. मात्र छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराजांनी 1808 मध्ये ते 1839 या दरम्यान भवानीपेठ या ठिकाणी नवीन वाडा बांधला. 1824ला जुना वाडा बाळासाहेब सेनापतींना विकला. पुढे आप्पासाहेबांनी नवीन राजवाडा बांधला. 1844 मध्ये जुन्या राजवाड्यात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल आहे. नव्या राजवाड्यात 2003 पर्यंत शासकीय कार्यालय व जिल्हा न्यायालय होते. आता ते नवीन वास्तूमध्ये आहे. नवीन राजवाड्यात रामायण व महाभारतातील पौराणिक कथेवर भित्तिचित्रे रेखाटली आहेत. शहरात वारांची नावे आहेत, जसे की सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, शनिवारपेठ आणि रविवारपेठ अशी नावे दिलेली आहेत. तसेच गोपाळपेठ, व्यंकरपुरा, मल्हारपेठ, भवानीपेठ, राजसपुरा, पंताचा गोठ, रामाचा गोठ, यादूगोपाळपेठ, चिमनपुरा, दुर्गापुरा, रघुनाथपुरा अशी ऐतिहासिक त्या काळी व्यक्ती होत्या, त्यांच्यावरून ही नावे पडलेली आहेत. तसेच अनेक मंदिरे या सातारा शहरामध्ये आहेत. उदाहरणार्थ खिंडीतील गणपती, कोटेश्वर मंदिर, राम मंदिर, ढोल्या गणपती, विष्णू मंदिर, विश्वेश्वर मंदिर, भैरोबाचे मंदिर असे अनेक मंदिरे या सातारा शहरामध्ये आहेत. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी औरंगजेबाची मुलगी हिच्या स्मरणार्थ डोला सुरू केला व अदालतवाड्याच्या पाठीमागे खतीबाचे घर व मशीद बांधली. तसेच अनेक मशिदी साताऱ्यात बांधल्या. 1886 मध्ये कास तलाव बांधला. 1853 मध्ये सातारची नगरपालिका झाली. यामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची देखभाल, पर्यावरण याच्यावर जोर देऊन याचे नियोजन आजपर्यंत चालू आहे. मुख्य राजवाडा काही कारणास्तव आजही बंद असला तरी अर्धा राजवाडा आपणाला आजही पाहावयास मिळतो.
त्या ठिकाणी आता श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल सध्या सुरू आहे. येथे अनेक विद्वान विद्यार्थी होऊन गेले आहेत. त्यातीलच एक सांगायचे झाले तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचे नाव घेता येईल. याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण झाले. ते 1ली ते 4थीपर्यंत याच शाळेत ते शिकले. आजही या राजवाड्याचा काही भाग सुस्थितीत आहे. या राजवाड्यात पाहायला गेले तर लाकडी खांबांचा भरपूर उपयोग केला गेला आहे. तसेच तेवढ्याच प्रमाणात दगड, माती, कौले, विटा यांचाही वापर आढळतो. या राजवाड्याकडे संबंधितांनी अजून जास्त लक्ष दिले तर हा ऐतिहासिक राजवाडा पुढील पिढीला पाहावयास मिळेल.